नमस्कार मंडळी, आज आपण घेऊन आलेलो आहोत मराठवाडा स्पेशल एक आगळा वेगळा पदार्थ जो फक्त मराठवाड्यातच बनतो आणि हा आपल्यापर्यंत पूर्वापार चालत आलेला आहे. पूर्वी आई आजी सासूबाई सासूबाई करायच्या बरं का हा पदार्थ. आणि हा फक्त आंब्याच्या सीझनमध्ये केला जातो. खायला तर अतिशय पौष्टिक आहेच बरं का, पण करायला पण अतिशय सोपा आहे. आणि आमरस नसेल तर हा नुसता देखील आपण खाऊ शकतो. अतिशय पौष्टिक असलेला हा पदार्थ कोणता आहे चला पाहूया. आणि त्यासोबत आपण केलेला आहे आमरस आणि त्यामध्ये आपण साखर ॲड केलेली नाही आहे. मग काय ॲड केलं आहे ते देखील भरपूर पौष्टिक आहे. आणि असा आगळा वेगळा आमरस आणि हा वेगळा पदार्थ पाहण्यासाठी पटकन व्हिडिओला वेळ न घालवता सुरुवात करूया. इथे मी 4 हापूस आंबे 1 ते 1.5 तासासाठी पाण्यात भिजू घातले होते आणि तास 1.5 तासांनी छान आंबे ह्या पद्धतीने चोळून घेतले. म्हणजे त्याला जो चीक असतो पाण्यात भिजू घातल्यामुळे चीक थोडासा सुटा होतो आणि चोळून लगेच धुतला की पटकन निघतो, म्हणून आंबे अगोदर भिजू घालायचे आणि नंतर चोळून धुवून घ्यायचे. ह्या पद्धतीने मऊ करायचं आणि त्याचा तोंडचा जो भाग असतो तो काढून घ्यायचा. आणि मऊ झालेला आंबा ह्या पद्धतीने पातेल्यामध्ये पिळून घेतलेला आहे. सर्व आंबे पिळून घ्यायचे आहेत ह्या पद्धतीनं. आता तुम्हाला जर पाणी ॲड करायचं असेल तर तुम्ही त्याची कोय आणि त्याचं जे साल असतं 1दा-2दा पाण्यात धुवू शकतात. मी धुतलेले नाही. सर्व आंब्याची साली आणि कोय त्याचा रस काढून घेतला. त्यामध्ये चवीनुसार मीठ, अर्धा चमचा वेलची पावडर आणि घातला मी अर्धा वाटी गूळ किसलेला. आणि छान सगळं रवीनं घोटून घेतलेलं आहे, म्हणजे मिक्स केलेलं आहे. आपण हा रस मिक्सरला फिरवणार नाही आहोत. थोडीशी वेगळी चव येते मिक्सरला फिरवल्यानंतर. रवीनं ह्या पद्धतीनं रस घुसळला किंवा घोटला तर चव छान येते, म्हणून हा रस आपण रवीनं घुसळलेला आहे. 2 ते 3 मिनटंच लागतात, जास्त वेळ लागत नाही. आपण आंबे मऊ करून घेतले होते त्यामुळे पटकन एकसारखा रस होतो आणि एखादी गुठळी राहिली तरी काही हरकत नाही, छानच लागतो रस. आणि छान असा सर्व रस घुसळून घेतल्यानंतर आपण पाहताल टेक्स्चर एकदम छान आलेलं आहे. आणि हापूस आंबा असल्यामुळे कलर देखील म्हणजे रंग देखील खूप छान येतो. केशर आंबा, हापूस आंबा ह्याचा रंग थोडासा डार्क केशरी येतो. त्यामुळे हे पाहताल तुम्ही किती सुंदर असा आपला रस तयार झालेला आहे. आणि मस्त असा रस तयार करून आपण जिथं थंड ठिकाण आहे म्हणजे फ्रीजमध्ये नाही, माठ वगैरे ठेवतो तिथं ठेवायचा झाकून. आता आपण तोपर्यंत पुढचा पदार्थ कोणता आहे तो पाहूया. इथे आपण 2 भाग ज्वारीचं पीठ, 1 भाग तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या आणि 1 चमचा जिरं खलबत्त्यामध्ये ठेचून घातलं. चवीनुसार मीठ, भरपूर हिरवीगार कोथिंबीर, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट घातलेलं आहे. हे तिखट जास्त तिखट नाही आहे. आणि थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे. सुरुवातीला थोडं थोडं पाणी ॲड करायचं आहे. जर सुरुवातीला जास्त पाणी ॲड झालं तर गुठळ्या होतात आणि त्या गुठळ्या मोडण्यासाठी बराचसा वेळ जातो किंवा मोडतच नाहीत बऱ्यापैकी. त्यामुळे अगोदर हे मिश्रण घट्ट होऊ द्यायचं आणि नंतर थोडं थोडं पाणी ॲड करून छान आपल्याला पातळसर असं मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे. ह्या पद्धतीचं बॅटर आपल्याला हवं आहे. आणि आता हे बॅटर आपल्याला भिजू ठेवायचं नाही, म्हणजे भिजवायचं नाही जास्त वेळ. लगेच आपण दिरडे करायला सुरुवात करूया. इथे मी नॉनस्टिक पॅन घेतलेला आहे. त्याला ह्या पद्धतीनं कांद्याने तेल लावलेलं आहे. कांदा सोलून घ्यायचा. अर्धा कांदा सुरीला किंवा चमच्याला लावून तो कांदा तेलामध्ये बुडवून मग तव्यावर फिरवून घ्यायचा आणि लगेच त्यावरती ह्या पद्धतीने दिरड्याचं मिश्रण घालायचं आहे. छान असे दिरडे तयार होतात, तुम्ही पाहताल.
आणि ही काय पद्धत आहे पूर्वापार कांद्याची चालत आलेली आहे बरं का. जेव्हा जेव्हा ज्वारीचे दिरडे केले जातात तेव्हा तेव्हा ह्या पद्धतीनं कांद्याचं तेल लावूनच ते दिरडे टाकले जातात. अगदी साध्या तव्यावर देखील जर घातलं ना तरी देखील ह्या पद्धतीनंच केलं जातं. मी परत एकदा दाखवते आहे. छान कांद्याने तेल लावून घेतलं आणि त्यावरती आपण मिश्रण पसरून घेतलेलं आहे. आपल्याला हवं तेवढं मिश्रण, जास्त घट्ट नाही जास्त पातळ नाही, त्यामुळे एकसारखे दिरडे छान होतात. आणि हे दिरडे अतिशय पौष्टिक आहेत बरं का. वेट लॉस ज्यांना करायचं आहे त्यांच्यासाठी तर ही पर्वणीच ठरणार आहेत. असे दिरडे एकदा आपल्या किचनमध्ये नक्की करून बघा. आपल्या दिरड्यांचं मिश्रण एकसंग झाल्यामुळे म्हणजे एकसारखं झाल्यामुळे पसरताना देखील व्यवस्थित एकसारखं पसरलं जातं आणि शेकताना छान असे कुरकुरीत थोडेसे मऊसर असे शेकले जातात बरं का हे दिरडे. आणि तेल हवं असेल घातलं तरी चालेल, नाही घातलं तरीही छान भाजले जातात. असे ज्वारीचे दिरडे तयार आहेत. सोबत गुळाचा आमरस. हे कॉम्बिनेशन एकदा नक्की करून बघा. केल्यानंतर कमेंट करा. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब केले का नसेल केलं तर पटकन करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून कृतज्ञता आणि मनापासून धन्यवाद.